गुड मॉर्निंग मित्रांनो. नेपाळ टू लडाख बाईक राईडचा 27वा दिवस आहे आणि आम्ही गेले 2 दिवस ऋषिकेशमध्येच आहे. आता इथून पुढे आम्ही सगळी उठायच्या आधी आम्ही दोघंच गायब आलो. याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. कारण असं स्पेशल काही नाही आहे, पण काही असे ठिकाण आहेत जिथे आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या पाहिजे आणि त्या बघण्यासाठी आम्ही स्पेशली इतक्या लवकर उठून चाललो आहे. कारण फॅमिली उठली तर त्यांच्यासोबत जाणं कठीण आहे. सो आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे जिथे लास्ट टाईम आम्ही आलतो आमच्या ग्रुप समेत. फायनली मी आमच्या टीमच्या फेवरेट लोकेशनवर पोचलेलो आहे, जो की आहे शत्रुघ्न घाट. कारण का मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो होतो शत्रुघ्न घाटावर पूर्ण टीमसहित, जेव्हा केदारनाथ करून रिटर्न येत होतो, तेव्हा या घाटावर इतक्या खतरनाक आठवणी आहेत आमच्या. बघायला गेलं तर गंगा आरती आहे आणि गंगा आरती चालू असताना जो माहोल होता तो म्हणा, किंवा आमच्या टीमने जो अनुभव घेतला होता तो इतका अविस्मरणीय होता ना, शब्दात मांडता येत नाही तो विषय. आणि समोर आपल्या डोळ्याला दिसणारी जी गंगा नदी आहे, ही जितकी सुंदर आत्ता दिसायला त्याहून 10 पटीने जास्त सुंदर आपल्याला रात्री दिसत्या. आणि ह्याच गंगा नदीच्या किनाऱ्यावर किंवा घाटावर जी आरती चालू असते गंगा आरती, ती जी फील घेतला तर तुम्ही विषय काय सांगू, बोलता येणार नाही. असे खतरनाक वाईब्स तुम्हाला भेटणार तिथं आल्यावर. आणि हा राम झुला आहे. ईच आणि एव्हरी पॉईंट किंवा ईच आणि एव्हरी लोकेशन आम्हाला जुन्या आठवणीमध्ये किंवा मागच्या वर्षी मला घेऊन चाललेलं आहे. कारण ह्याच झुलावर आम्ही इतका दंगामस्ती करत गेलो लास्ट टाईम. काही फोटो मी लास्टला तुम्हाला दाखवतो, आम्ही इतके किती मजा केलो होतो केदारनाथ ट्रिपमध्ये किंवा ऋषिकेशमध्ये. सगळे फोटो बघायला मिळतील तुम्हाला. पण खरंच यार, विषय हार्ड होता त्यावेळेला. खरं सांगू, जर तुम्हाला गंगा नदीचं बेस्ट व्ह्यू बघायचं असेल गंगा नदीचा, तर तुम्हाला राम झुल्यावरूनच बघायला मिळणार. बघू शकता डोळ्यासमोर किती सुंदर नजारा आहे आणि रात्री ह्याहून सुंदर तुम्हाला बघायला मिळते. सो राम झुल्यावर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. आणि मेन गोष्ट म्हणजे यावर पूर्ण लाईटिंग सोडलेलं असतं. रात्रीचा जो तुम्ही जर ह्याचा नजारा बघितला तर खरंच तुम्हाला आवडून जाईल. आणि मेन गोष्ट अशी आहे की हा झुला पूर्णपणे हालत असतो. जेव्हा तुम्ही वॉकिंग करताय ना, त्यावेळेला तुम्हाला कळून जाईल की हा झुला पूर्णपणे हालत आहे. काही क्षणासाठी का होईना आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो परत, पण आता आम्ही घरी चाललेलो आहे. पण मन तर होईना, पण अक्षय म्हणतोय आता आपण जानकी झुल्यावरून परत आम्ही परमात्मा घाटावर जायचं आहे. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे दोघंच. हा जानकी झुला आहे. ह्यावरून तुम्ही बाईक निवांत नेऊ शकताय आणि अत्यंत मजबूत बांधलेला हा झुला आहे. आणि ह्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असलेलं की ह्यावरून आम्ही येता जात होतो, कारण परमात्मा घाट ह्याच्या पलीकडचा आहे. ऋषिकेश्वर बघायला गेलं तर 3 घाट आहेत. एक तर परमात्मा घाट, दुसरा त्रिवेणी आणि तिसरा शत्रुघ्न. या तिन्ही घाटावर तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 7:30ला गंगा आरती बघायला मिळतात. ह्या तिन्ही घाटावर कुठेही जाऊन तुम्ही बघितला तर गंगा आरतीचा नजारा किंवा जो फील तो एकसारखाच भेटणार आहे तुम्हाला. सो रश आहे त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करू नका माझ्या मते तरी. जर तुम्हाला गंगा नदीची सुंदरता आणि पवित्रता खरी बघायची असेल तर तुम्हाला ऋषिकेशला जायला लागणार. कारण का माणसांनी पुढे जसं जसं आपण साऊथ साईडला जाईल तसं तसं आपल्याला बघायला म्हणजे गंगा नदी अशी सुंदरता किंवा अशी पवित्रता आपल्याला बघायला मिळत नाही. कारण याचे कारण आपणच आहोत. आपण माणूस या नेचरची वाट लावू शकतो आहे, हे आपल्यालाही माहीत आहे. पण खरंच तुम्हाला जर सुंदर गंगा नदी किंवा पवित्र गंगा नदी बघायची असेल तर खरोखर तुम्ही ऋषिकेशला येऊन एकदा तरी व्हिजिट द्या. आणि रात्री या नदीच्या किनारी बसा. तुम्हाला कळून जाईल की तुम्ही काय आहात, जीवनात तुम्ही काय प्राप्त केलं हे सगळं तुम्हाला कळून जाईल. खरं तर मन होईना झालं इथून परत जायला घरी. कारण ऋषिकेश एक नंबर आहे. भारतात जर तुम्हाला समाधान कुठे मिळणार, फक्त आणि फक्त ऋषिकेशमध्येच.
तुम्ही जितकं ट्रॅव्हलिंग कराल तितका तुमच्यातील मीपणा कमी होणार. एकतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वाभिमान कमी होणार, अभिमान कमी होणार. कारण का प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पॅटर्न माणसं आपापली जीवनशैली जगत आहेत, जीवनशैलीनुसार जगत आहेत आणि त्या जीवनशैलीमध्ये जाऊन तिथला तो पॅटर्न किंवा ती संस्कृती समजून घेऊन आपण जगायला लागलो तर आपल्याला कळून झालं की आपण शून्य आहोत. कारण का जग खूप सुंदर आहे यार. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जाऊन व्हिजिट करणे आणि तिथे राहून थोडेफार समजून घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या प्रिन्सेसबाई उठलेल्या आहेत आणि त्यांचे पप्पा पण उठलेले आहेत. सो सगळेजण ऑलमोस्ट आवरलेलीच असणार आहेत. सो आता आम्ही इथून ऋषिकेश सोडून परत देहरादूनला जाणार आहे. इथे आमच्या बहिणाबाई चहा पाण्याची सोय करत आहेत आणि ह्या गॅसचा वापर आम्ही लडाखमध्ये जितका केला नाही तितका वापर आमच्या बहिणाबाईंनी केलेला आहे. सो कुठे ना कुठे याचा वापर झालेला आहे. जगातील सर्वात अवघड काम जर एका आईला कोणते असेल तर ते म्हणजे आपल्या बाळाला जेवण घालणे. कारण लहान मुलं लवकर जेवतही नाहीत आणि त्यात आणि त्यांची नखरं बघून तुम्ही असं वाटतं की काय यार. पण आताच्या मुलांना मोबाईल दाखवून ते जेवतात. पण मला ही सवय आवडत नाही मुळात. पण आता काय करणार, हे आमचे ही ढोली पण आमची ऐकत नाही आणि ही प्रिन्सेस पण काय ऐकत नाही. सलग 2 वर्ष झालं आम्ही ऋषिकेशला येत आहे. त्यामुळे ऋषिकेश सोडून जाणे ही खूप काय म्हणतात ते असं दर्दनाक वाटते मला तरी. सो आत्ता आम्ही परत रिटर्न देहरादूनला चालू आहे दाजींच्या क्वार्टर्सवर. मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले तुम्हाला की देहरादून एक हब आहे. कारण त्याच्या एका साईडला ऋषिकेश हरिद्वार 40 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या साईडला मसुरी आहे ती जी आय थिंक 20-30 किलोमीटर आहे. त्यामुळे देहरादून हे एक हब आहे आणि दाजीने त्याच ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाल्यामुळे आम्हाला ते एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी भेटली की दोन्ही ठिकाण होणार आहे आणि आम्ही उद्या परवा मसुरीलाही जाणार आहे. त्यामुळं हा ट्रिप लडाखची होती पण तसं बघायला तर आम्ही खूप काही एन्जॉय करत आहे. बाकीचे लोकेशनही एक्सप्लोअर करत आहे जे की तुम्ही बघू शकताय. देहरादूनबद्दल आणखी एक गोष्ट आवडलेली मला, खास करून मला आवडलेली गोष्ट म्हणजे ही कंपाऊंड वॉलवर केलेली पेंटिंग. पूर्ण सिटीमध्ये जी कंपाऊंड वॉलवर अशा सुंदर पद्धतीने केलेली पेंटिंग बघू शकताय. त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना जराही बोर वाटणार नाही. बघा इतके सुंदर पेंटिंग वगैरे डिझाईन केलेले आहेत. बघून असे मन प्रसन्न होऊन जातं एक प्रकारे. आणि म्हटल्याप्रमाणे हे काही आमचे लास्ट इयरचे फोटो जे की मी स्वतः एडिट करताना माझ्या अंगावर शहारे आणून देतात. तुम्हीही बघू शकता किती आम्ही एन्जॉय केलो होतो. सो तुम्ही हे फोटो बघून एन्जॉय करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. नेहमी असत खेळत राहा. जय शिवराय.